चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। 7 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट, मानसिंग खोराटे दौलत कारखान्याचा बॉयलर प्रदीपन सोहळा उत्साहात। दौलत कारखान्यावरील केडीसीसी बँकेच्या कर्जाचा बोजा यावर्षी संपतोय। त्यानंतर शेतकरी, कामगार, निवृत्त कामगारांची जुनी देण्यास सुरुवात करणार असून यंदा 7 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस कारखान्याला देऊन सहकार्य करावे असे आवाहन अथर्व दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी केले। हलकर्णी येथे अथर्व दौलत साखर कारखान्याच्या 42 गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी BM पाटील होते। प्रास्ताविक अश्रू लाड यांनी केले। प्रमुख पाहुणे भाजपा नेते संग्राम कुपेकर म्हणाले, खोराटेंच्या नेतृत्वाखाली अडचणीतील दौलत पुन्हा दिमाखात उभा आहे। त्यांना शेतकऱ्यांनीही ऊस देऊन पाठबळ देणे गरजेचे आहे। ॲडव्होकेट संतोष मळवीकर म्हणाले, दौलत बंद होता त्यावेळी आमदार राजेश पाटील कधी रस्त्यावर उतरले नाहीत, पण चांगला चाललेला कारखाना बंद करण्यासाठी विघ्न आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। तत्पूर्वी प्रमोद ओळकर दाम्पत्याच्या हस्ते बॉयलर प्रदीपन केले। गणपत देसाई दाम्पत्याच्या हस्ते होम हवन झाले। यावेळी अशोक जाधव, जगन्नाथ हुलजी, बसवराज आरबोळे, बाळाराम फडके, राजवर्धन शिंदे, बाळासाहेब हळदणकर, CEO विजय मराठे यासह मान्यवर उपस्थित होते। शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणार नाही, शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानूनच माझी वाटचाल सुरू आहे। राजकारणात उतरल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नसून त्यांच्यासह इतरांची जुनी देण्यास लवकरच देऊ असे आश्वासन त्यांनी दिले।